आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्या। माजी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा भाजप विरोधात दंड थोपटत प्रचाराच्या मैदानात उतरलेत। राज्यात अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत देखील भाजप आणि शिवसेनेनं युती केली। मात्र अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड तालुक्यात भाजपच्या विरोधात दंड थोपटत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी अब्दुल सत्तार भाजप उमेदवारांच्या विरोधात थेट प्रचार करताना बघायला मिळतात। त्यामुळे सिल्लोडमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना दिसतोय। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मोहसिन, सौरभ, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची युती झाली असली तरी सिल्लोडमध्ये 11 ज्या जागा आहे त्या ठिकाणी युती झाली नव्हती आणि अब्दुल सत्तार यांनी स्वबळाचा नारा दिला होता। आता प्रत्यक्षात अब्दुल सत्तार मैदानात उतरलेले आहे। भाजप विरोधात थेट प्रचार करताना अब्दुल सत्तार पाहायला मिळतात। त्यामुळे सिल्लोडमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। राज्यात युती आहे, संभाजीनगरला जिल्हा परिषदला युती आहे, मात्र सिल्लोडमध्ये युती पाहायला मिळत नाहीये। एकीकडे भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या विरोधात प्रचार करतायत तर दुसरीकडे शिवसेना अब्दुल सत्तार हे स्वतः भाजपच्या विरोधात प्रचार करताय। विशेष म्हणजे अब्दुल सत्तार यांचा पुत्र देखील मैदानात आहे अभय गटातून। त्यामुळे सिल्लोडमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतो। निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।